बातमी कोल्हापुरातून 6 महिन्यांपासून अनुदान थकलेलं आहे, त्यामुळे शिवभोजन थाळी चालक आर्थिक संकटात सापडलेत। शिवभोजन केंद्र बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत। शिवभोजन चालकांना अनुदान मिळत नाहीये, त्यामुळे शिवभोजन थाळी चालक हे आर्थिक संकटात सापडलेले आहेत। शिवभोजन चालकांच्या सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी। पाहूया। गोरगरीब जनतेला वेळेत जेवण मिळावं आणि चांगलं जेवण मिळावे यासाठी शासनाने शिवभोजन थाळी चालू केली आणि शिवभोजन थाळी फक्त 10 रुपयाला आहे। ही 10 रुपयाची शिवभोजन थाळी ही जे देतात, जे म्हणजे व्यापारी देत असतात किंवा ज्यांचे हॉटेल आहे त्यांच्या इथं खाण्यासाठी जेवणासाठी गर्दी असते, परंतु त्यांच्यावर आता संकट, आर्थिक संकट आलंय। काय सांगाल की तुमच्या शिवभोजन थाळीचं संकट काय आता आले? शिवभोजनची अशी आता बिकट परिस्थिती आली की जे आता जेवायला आमच्याकडे येतात त्यांच्यापेक्षा आमची बिकट परिस्थिती झालेली आहे। आता ह्यो 6वा महिना आमचं अजूनही पेमेंट आलेलं नाहीये, त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांची भेटीगाठी घेतोय, पण रिस्क कोणी घेत नाहीयेत की बाबा करतो हे करतो, काही नाही चालवायचं म्हणून आता आम्ही कसं बस तरी चालवतोय की बाबा आमच्यापेक्षा आमची वेळ जशी आहे तशी येणाऱ्या लोकांची, गरिबांची परिस्थिती फार बिकट वाईट परिस्थिती असल्यामुळे आम्ही सगळ्यांच्याकडनं कर्ज करून आम्ही हे चालवा लागलोय। जिल्ह्यामध्ये 55 केंद्र आहेत आणि जी लोक आमच्याकडे कर्मचारी वगैरे आहेत त्यांना वेळेवर पैसे द्यायला पाहिजेत, त्यांचे पेमेंट द्यायला पाहिजेत, पण ते आता काहीतरी कर्जबाजारी होऊन आम्ही त्यांचं पेमेंट देऊन ते चालवायला आले उधार उसनवार करून। 6 महिने झाला आमची बिले थकल्यात, आम्ही कसं चालवायचं हे आम्हाला सांगा जरा। हे मंत्री लोकांना आणि मुख्यमंत्र्यांना समजायला पाहिजे अशी माझी भावना आहे। गोरगरीब जेवतात तिथं, गोरगरीब आहेत, पेशंट आहेत लोकांचे, आमच्याकडे येतात जेवण द्या म्हणून, आम्ही द्यायचं कसं? आमच्या गळ्यावर आता फास आलेला आहे, अनेक महिनाभर आम्हाला नाही आलं तर आम्हाला फासाशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।